लर्न अँड जॉय विथ जे या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मानसशास्त्र, बालशास्त्र, अध्यापनशास्त्राविषयी 30 महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मानसशास्त्राच्या आणखी एका नवीन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या तासिकेतला आपला पहिला विषय आहे, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक अध्यापनावर परिणाम करणारा म्हणजेच शिक्षक केंद्रित सर्वात महत्त्वाचा मानसिक घटक मानला जाईल? 4 पर्याय आहेत आपल्यासमोर. वर्गातील भौतिक सुविधा व साधनांची उपलब्धता, शिक्षकाची अध्यापन विषयावर निष्ठा आणि तार्किक विचार क्षमता, शाळेच्या व्यवस्थापनाचे धोरण, शिक्षकाची आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी. तर या ठिकाणी बघितलं ए, सी आणि डी हे या ठिकाणी हे जे आहे तर हा जो घटक आहे मानसिक घटक मानला जात नाही. मग शिक्षकाची अध्यापन विषयावरील निष्ठा आणि तार्किक विचार क्षमता हा मात्र मानसिक घटक मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक बी हा जो आहे हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचं कारण काय? शिक्षकाची विषयावरील निष्ठा आणि त्याची विचार क्षमता ही थेट अध्यापनाच्या गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्याच्या आकलनावर परिणाम करते, म्हणून हा मानसिक घटक मानला जातो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. दुसरा प्रश्न, एखाद्या शिक्षकाचे अति अधिकारशाही वर्तन वर्गातील अध्यापन प्रक्रियेवर कसा नकारात्मक परिणाम करते? आता नकारात्मक विचारलेला आहे. यामुळे वर्गातील आंतरकीय लक्षणे वाढतात. ही नकारात्मक होईल का? नाही. विद्यार्थी आणि शिस्तबद्ध बनतात आणि वर्गाचं काम वेळेत पूर्ण होतं. आपल्याला नकारात्मक विचार हे लक्षात ठेवायचं आहे. शिक्षकाला अध्यापनाचे नियोजन करणं सोपं जातं. वरचे तीनही होकारात्मक आहे. नकारात्मक विचारलं आहे तर मग या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बघा. विद्यार्थ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन त्यांची रचनात्मक विचार क्षमता म्हणजे क्रिएटिव्हिटीची थिंकिंग आहे ती त्या ठिकाणी कुठेतरी कुंठित होते. म्हणजेच काय तर अति अधिकारशाहीमुळे लोकशाही वातावरण नष्ट होतं, ज्यामुळे मुले प्रश्न विचारण्यास घाबरतात व त्यांची सर्जनशीलता थांबते. हा नकारात्मक परिणाम त्या ठिकाणी होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला समजलं. पर्याय क्रमांक डी बघा. सगळ्यात शेवट होता तो. विद्यार्थ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन त्याची रचनात्मक विचार क्षमता कुंठित होते. तर हे पर्याय क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, खाली होतं ते. चला पुढे बघूया आपण. तिसरा प्रश्न, शिक्षकाची भावनिक बुद्धिमत्ता अविकसित असणे हे खालीलपैकी कोणत्या समस्येला कारणीभूत ठरू शकतं? म्हणजे शिक्षकाची जर भावनिक बुद्धिमत्ता जर डेव्हलप झालेली नसेल, ती जर अविकसित असेल तर त्याचपैकी कोणती समस्या ठरू शकते? तर 4 पर्याय बघा आपल्यासमोर. तासाचं वेळेवर नियोजन न करता येणे, फळ्यावर सुबक शुद्धलेखन करता येणे, विषयाचं ज्ञान वर्गात मांडता येणे आणि वर्गातील वैयक्तिक भिन्नतेनुसार अध्यापन धोरण ठरण्यात अपयश येणे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो डी आहे बघा, वर्गातील वैयक्तिक भिन्नतेनुसार अध्यापन धोरण ठरवण्यात अपयश येणे. जर शिक्षकाची भावनिक बुद्धिमत्ता कमी असेल तर या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्याच्या भावना आणि त्यांच्या गरजा ओळखू शकत नाही, त्यामुळे वैयक्तिक भिन्नतेकडे तो दुर्लक्ष त्याचं होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला चौथा प्रश्न बघूया. फ्लँडर्स यांच्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीनुसार शिक्षकाचं कोणतं वर्तन अध्यापनाला अधिक प्रभावी बनवतं? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत. विद्यार्थ्याच्या चुकांवर सतत टीका करणे, विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा स्वीकार करणे आणि त्यांना प्रत्यक्ष प्रोत्साहन देणे, त्यानंतर फक्त स्वतःच सतत व्याख्यान देणे आणि स्वतःचे विचार मांडणे आणि वर्गात कडक शिस्तीचे नियम सतत सांगत राहणे. तर या ठिकाणी जर बघितलं तर योग्य जे वर्तन आहे तर या ठिकाणी अधिक प्रभावी करणारं कोणतं आहे तर विद्यार्थ्याच्या कल्पनांचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्यांना प्रत्यक्ष प्रोत्साहन जर आपण दिलं तर त्या ठिकाणी जे अध्ययन आहे ते अधिक प्रभावी बनतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जो आहे तो बी हा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण डी जर जो आहे तो वर्गात कडक शिस्तीचा नियम सतत सांगत राहणे हे काही योग्य होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी मात्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा त्याचं कारण बघा, फ्लँडर्सनुसार शिक्षकांचा अप्रत्यक्ष प्रभाव विद्यार्थ्यांच्या वर्गातील सहभाग वाढवून अध्यापन समृद्ध करतो. म्हणजे या ठिकाणी जो आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी अगदी चपकल बनवतो. आपल्या अध्यापनाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या कल्पनांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक बी. चला पुढचं 5वा प्रश्न बघूया. अध्यापनावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये रोंझेथॉल परिणाम. आता रोंझेथॉल परिणाम काय आहे ते आपण सगळं समजून घेऊ अगोदर. तर या ठिकाणी आपल्या जे काही पर्याय आहे त्या पर्यायामधून आपल्याला लक्ष देणार आहे. शिक्षकांच्या विद्यार्थ्याकडून असलेल्या उच्च सकारात्मक अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा होणे. आता बघा
जर एखादी टॅलेंट विद्यार्थी असतील, हुशार विद्यार्थी असतील, तर अशा उच्च सकारात्मक आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो की चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मग त्याच्यामुळं जर आपण त्याच्याकडून जर चांगल्या अपेक्षा ठेवल्या, त्यांना आपण तसं बोलून दाखवलं, तर नक्की त्या ठिकाणी ते मुलं जे असतात ते त्यांच्या कामगिरीत काय करतात, सुधारणा करतात. यालाच या ठिकाणी रोंजेथॉल परिणाम असं म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे ए, शिक्षकाच्या विद्यार्थ्याकडून असलेल्या उच्च सकारात्मक अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा होते, हाच पर्याय ठिकाणी योग्य आहे. मग आता बी बघा, शिक्षकाच्या थकव्यामुळे अध्यापनात दर्जा घसरणे, हे चुकीचं आहे. सी, वर्गातील भौतिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा अवधान विचलित होणे, अनुभवी शिक्षकांचं अध्यापन नवशिक्या शिक्षकांपेक्षा प्रभावी असणे, ह्या काही गोष्टी याला काही रोंजेथॉल परिणाम असं म्हणत नाही. म्हणून जो काही पर्याय क्रमांक ए आहे तेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 6वा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6, अध्यापन प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी अध्ययन असमर्थता ओळखून अध्यापन पद्धतीत बदल न करणे हे शिक्षकातील कोणत्या उणीवेचं लक्षण आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या मुलांना आपलं काही समजत नसेल, त्यांच्या विद्यार्थ्यामध्ये त्या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यामध्ये अध्ययन असमर्थ होत असेल, लर्निंग डिसेबिलिटी ओळखून सुद्धा जर आपण त्याच्या आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत जर आपण बदल करत नसू, तर ती आपल्यामधली कोणती उणीव आहे. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पहिलाच पर्याय बघा, शिक्षकाचे व्यावसायिक कौशल्य आणि उपयोजनात्मक मानसशास्त्रीय ज्ञान त्याचं कमी आहे, ही त्याच्यात उणीव आहे, हे आपण समजून घ्यायचं आहे. हेच आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी मग पाठ्यपुस्तकाची छपाई, शाळेचं भौतिक वातावरण, विद्यार्थ्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, हे काही यासाठी योग्य उत्तर नाही. पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न बघा, वर्गातील सामाजिक सांस्कृतिक विविधता हा घटक अध्यापनावर कसा परिणाम करू शकतो. 4 पर्याय. यामुळे शिक्षकाला केवळ एकाच पद्धतीचा वापर करून शिकवणे सोपं जातं. या घटकाचा अध्यापन आणि अध्ययनावर कोणताही परिणाम होत नाही. त्याच्यानंतर सी बघा, जर शिक्षकाने बहुसांस्कृतिक दृष्टिकोन न वापरल्यास काही विद्यार्थी अध्यापन प्रक्रियेपासून बाजूला पडू शकतात आणि हाच परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. डी जे आहे, यामुळे वर्गात फक्त गोंधळ निर्माण होणे हे होणार नाही. पर्याय क्रमांक सीच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, विविध पार्श्वभूमीच्या मुलांना समाविष्ट न केल्यास ते अध्यापनाशी जोडले जाऊ शकत नाही आणि त्यामुळं आपलं अध्यापन काय होतं, अपयशी ठरतं. म्हणून पर्याय क्रमांक सी योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न, शिक्षकाची स्वतःच्या क्षमताबद्दलची धारणा हा घटक अध्यापनाच्या परिणामकारकतेशी कसा जोडला जाईल. 4 पर्याय बघूया आपण. याचा संबंध केवळ शिक्षकाच्या पगारवाढीशी असतो. या धोरणामुळे शिक्षकामध्ये अहंकार वाढतो आणि अध्यापन बिघडते. उच्च आत्मक्षमता असलेले शिक्षक कठीण परिस्थितीही प्रभावी अध्यापन पद्धती शोधून काढतात. तर या ठिकाणी आणि शेवटचा पर्याय बघा, यामुळे शिक्षक वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करणे पूर्णपणे बंद करतात. तर पर्याय क्रमांक सी बघा, उच्च आत्मक्षमता असलेले शिक्षक कठीण परिस्थितीही प्रभावी अध्यापन पद्धती शोधून काढतात. तर हेच पर्याय हा या प्रश्नाचा योग्य पर्याय. आता त्याचं कारण सांगतो. ज्या शिक्षकांचा स्वतःचा अध्यापन क्षमतेवर विश्वास असतो की मी करू शकतो, माझं अध्यापन अगदी योग्य आहे, योग्य दिशेनं आहे, ते आव्हानात्मक विद्यार्थ्यावरही चांगल्या प्रकारे अध्यापनानं त्यांच्या जे काही गोष्टी असतात त्या गोष्टीवर त्यांच्या ज्या काही कमी असतात त्याच्यावर ते मात करू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9कडे जाऊ. ग्यानगे यांच्या अध्ययन उपपत्तीनुसार अध्यापनावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा बाह्य घटक कोणता विचारेल. बाह्य घटक लक्षात ठेवा, आपल्याला बाह्य घटक शोधायचा आहे. विद्यार्थ्यांची उपजत बुद्धिमत्ता आणि अनुवंशिकता, विद्यार्थ्याची जैविक भूक आणि तहान, हे बाह्य घटक होतील का, नाही. चला, त्याच्यानंतर अध्ययन उद्दीपकांचं क्रमाने सादरीकरण आणि योग्य प्रतिसादाचं बळकटीकरण, बघा हे मात्र या ठिकाणी बाह्य घटक आहे. म्हणून या ठिकाणी डी सुद्धा बाह्य घटक त्या ठिकाणी होऊ शकतो, परंतु अध्ययन उद्दीपकांचं क्रमाने सादरीकरण, योग्य प्रतिसादाचे बळकटीकरण हा मात्र या ठिकाणी अगदी योग्य पर्याय आहे. कारण का, गॅंगने यांच्या मते बाह्य वातावरणातील उद्दीपकांची रचना आणि क्रमिक सादरीकरण हे प्रभावी अध्यापनासाठी अत्यंत आवश्यक असतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 10वा, अध्यापनावर परिणाम करणाऱ्या थकवा या शारीरिक मानसिक घटकाचा मुख्य स्रोत कोणता असू शकतो. विद्यार्थ्याची उच्च प्रेरणा, वारंवार वर्गात विचारले जाणारे आव्हानात्मक प्रश्न, दीर्घकाळ चालणारे एकसुरी अध्यापन आणि विश्रांतीचा अभाव, अध्यापनात मनोरंजक खेळांचा समावेश करणे. आता ए, बी आणि डी होणार नाही, सी मात्र होतं. सी या ठिकाणी
तो या ठिकाणी मुख्य आपल्याला परिणाम असतो. आता काय होतं बरं थकवा का जाणवतो, कशामुळे तर थकवा? तर या ठिकाणी अध्यापनात किंवा वेळापत्रकात वैविध्य नसणं, कंटाळवाणं शिकवणं, सतत एकच प्रकारचं काम किंवा सतत एकच प्रकारचं आपण प्रकारे शिकवत राहिलो तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय होतं, कंटाळा येतो. म्हणून दीर्घकाळ चालणारी एकसुरी अध्यापन किंवा मध्ये विश्रांती न घेण्याचं कारण या ठिकाणी अध्यापनावर त्याचा थकवा येऊ शकतो. म्हणजे अध्यापनावर परिणाम करणारा थकवा, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक काय आहे, सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण डी होणार नाही लक्षात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, ब्रुनर यांच्या शोधक उपपत्तीनुसार अध्यापन प्रभावी करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला पाहिजे? आता या चारीपैकी कोणत्या घटकावर भर द्यायचा आहे? तुम्ही बघू शकता पर्याय क्रमांक ए होणार नाही. नुसतं पाठांतर करून घेण्यावर भर दिला तर काही फायदा होईल का? नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. विद्यार्थ्यांना स्वतःचा नियम आणि संकल्पना शोधण्यासाठी पूरक वातावरण जर निर्माण केलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, तर त्या जी काही शोधक उपपत्ती आहे हे शोधक उपपत्तीनुसार अध्यापन प्रभावी आपलं होऊ शकतं. म्हणून विद्यार्थ्यांना आपण काय केलं पाहिजे, तर तयार म्हणजे ज्ञान विद्यार्थ्यामध्ये त्यांचं मत काय आहे की तयार ज्ञान देण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी स्वतः जर ज्ञान शोधून काढलं तर ते त्यांच्या लक्षात राहतं, चिरकाल लक्षात राहतं. आणि हेच आपल्या अध्यापनाचं खरं उद्दिष्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. सी आणि डी काय त्याचं योग्य उत्तर नाही. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12, वर्गातील अवधान विचलित होणे हा घटक नियंत्रित करण्यासाठी शिक्षकाने अध्यापनात काय करणे आवश्यक आहे? म्हणजे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही, आपल्याला अवधान विचलित होऊ द्यायचं नाही. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर पर्याय क्रमांक आपले 4 बघा. 1 2 3 4. पहिला बघा, उद्दीपकामध्ये सातत्य आणि गरजेनुसार बदल करणे. दुसरं बघूया, एकच स्वर आणि गतीने सलग तासभर शिकवणे चुकीचं आहे. सी, अध्यापन साधनांचा वापर पूर्णपणे बंद करणे हे पण चुकीचं आहे. अवधान विचलित करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात काढणे हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक ही, उद्दीपकांमध्ये सातत्याने आणि गरजेनुसार बदल करणं आवश्यक आहे. कारण का, शिक्षकांचा आवाज, हावभाव, फळ्यांचा वापर, शिकवण्याची पद्धत यात बदल जर आपण केला नाही तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं लक्ष टिकून राहत नाही. जर त्याच्यात बदल जर केला मग मात्र विद्यार्थ्यांचं अवधान आपल्याकडे टिकून राहतं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, 13वा प्रश्न बघूया. शिक्षकाचे विषय ज्ञानातील अपूर्णत्व प्रत्यक्ष अध्यापन प्रक्रियेत कोणत्या स्वरूपात प्रकट होते? बघा, आता आपल्यासमोर पर्याय दिलेले. शिक्षक नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करतो. शिक्षक वर्गात खूप जास्त उपयोजनात्मक प्रश्न विचारू लागतो. वर्गातील शिस्त आपोआप कडक होते. आणि चौथा, शिक्षक आत्मविश्वास गमावतो आणि वर्गात अनावश्यक माहिती किंवा पाठांतरावर भर देतो. बघा, या ठिकाणी जर आपल्या विषयातलं जर आपल्याला सखोल ज्ञान नसेल किंवा विषयामध्ये आपली ज्ञानातील अपूर्णत्व जर असेल तर आता आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जो आहे, पर्याय क्रमांक 4, शिक्षक आत्मविश्वास गमावतो आणि वर्गात अनावश्यक माहिती किंवा पाठांतरावर भर देतो, हाच या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ते शिक्षक अशा प्रकारे करू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे, पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. म्हणून विषयाची सखोल माहिती असली पाहिजे शिक्षकाला. कारण विषयाची सखोल जर माहिती नसेल तर तो शिक्षक फक्त काय करतो, कोणाचे शंका निरसन करू शकत नाही आणि निवळ त्या ठिकाणी काय करतो, पाठ वाचून दाखवणे किंवा पाठांतरावर भर देतो, पाठांतरावर आधारित तो त्या ठिकाणी अध्यापन करत असतो. म्हणून पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. चला 14वा प्रश्न बघूया आपण. वायगोत्स्की यांच्या सामाजिक रचनावाद सिद्धांतानुसार अध्यापनावर परिणाम करणारा सर्वात प्रभावी घटक कोणता? तर 1 नंबरचं उत्तर बघा. 1 नंबरचा पर्याय बघा. खालची 4 बघू नका, 1 नंबरचं बघा. समवयस्कामधील सहकार्य आणि संभाव्य विकास क्षेत्र, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट लक्षात घेऊन केलेलं अध्यापन. आता जो झेडपी जे आपण शिकलोय मागे तासिकामध्ये, झेडपीचे म्हणजे काय, विद्यार्थी स्वतः काय करू शकतो आणि इतरांच्या मदतीने काय करू शकतो याच्यामधलं जे अंतर असतं त्याला झेडपी असं म्हणतो. म्हणून खालचे पर्याय सुद्धा बघण्याची गरज नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक जो ए आहे, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 15, शिक्षकाची पूर्वग्रहदूषित दृष्टी हा घटक अध्यापनाच्या मूल्यमापन प्रक्रियेवर कसा परिणाम करतो? है की नाही? आता हे जर पूर्वग्रह दृष्टी तर आपण ठेवली नाही पाहिजे, पण जर असं जर असेल तर त्याचा मूल्यमापनावर काय परिणाम होतो? तर बघितलं, याचा अध्यापन किंवा मूल्यमापनावर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही, हे पर्याय चुकीचं आहे. मूल्यमापन वस्तुनिष्ठता नष्ट होऊन पक्षपातीपणा वाढतो, हे मात्र याचं अगदी योग्य उत्तर आहे. याचा परिणाम काय होऊ शकतो? तर या ठिकाणी शिक्षकाचा विद्यार्थ्याबद्दल जर पूर्वाग्रह असेल, अगोदरच्या काही गोष्टीचा त्याच्या मनात राग असेल,
किंवा त्याला नाराजगी असेल तर तो त्या ठिकाणी गुणांकन करताना काय करतो, त्याच्यावर अन्याय करू शकतो. म्हणजेच काय, वस्तुनिष्ठ त्याचं मूल्यमापन होईल का नाही, पक्षपातीपणा त्या ठिकाणी वाढू शकतो आणि ज्यामुळे मूल्यमापनाची विश्वासार्हता संपते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सी आणि डी मात्र याचं काही उत्तर होणार नाही. चला पुढे प्रश्न क्रमांक 16 बघा. अध्यापनात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा ICT अतिवापर आणि अपुरं नियोजन यामुळे खालीलपैकी कोणता दुष्परिणाम होऊ शकतो किंवा घडू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त जर तुम्ही जे माहिती तंत्रज्ञानाचा वापर जर अध्यापनात केला तर काय परिणाम होऊ शकतो. वर्गातील भौतिक जागा कमी पडू शकते, हा नाही होऊ शकणार. विद्यार्थ्याची तांत्रिक कौशल्य पूर्णपणे नष्ट होतात. अध्यापन प्रक्रिया अत्यंत वेगवान स्वस्त होते आणि शिक्षकाचं प्रत्यक्ष मानवी मार्गदर्शन आणि भावनिक संवाद कमी पडतो. पर्याय क्रमांक डी जो आहे, शिक्षकाचं प्रत्यक्ष मानवी मार्गदर्शन आणि भावनिक संवाद कमी पडतो, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण का, केवळ पडद्यावर माहिती दाखवल्यास शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधली जी काही सजीव संवाद आहे, जी आंतरक्रिया आहे ती होत नाही. त्यांचं भावनिक जी काही जोडणी आहे ते धोक्यात येतं. फक्त आपण त्या ठिकाणी तांत्रिक गोष्टीचा वापर करतो. विद्यार्थी आणि शिक्षकामधलं जे नातं आहे, भावनिक नातं, ते त्या ठिकाणी घडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी जो आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. अध्यापनावर परिणाम करणाऱ्या पूर्वज्ञान आहे की नाही, प्रायर नॉलेज किंवा प्रिव्हियस नॉलेज या विद्यार्थी केंद्रित घटकाचे महत्त्व सांगणारा अचूक पर्याय शोधा. पूर्वज्ञानाचा जो काही आहे विद्यार्थी केंद्रात, हे जो काही गोष्ट आहे पूर्वज्ञान, याचं या ठिकाणी अचूक महत्त्व सांगणारं, पूर्वज्ञानाचं महत्त्व सांगणारं आपल्याला 4 पैकी उदाहरण शोधायचं आहे. चला, पूर्वज्ञानाचा उपयोग केवळ इतिहास हा विषय शिकवताना होतो असं नाही, म्हणजे हे उत्तर पर्याय होणार नाही. उच्च बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाची अजिबात आवश्यकता नसते, हे पण चुकीचं आहे. प्रभावी अध्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान पूर्णपणे पुसून टाकणे गरजेचं आहे, हे पण नाही. तर पर्याय क्रमांक डी मात्र याचं योग्य उत्तर आहे. काय, नवीन माहिती ही विद्यार्थ्यांच्या जुन्या अनुभवांच्या चौकटीत अचूक बसली तर ते प्रभावी आकलन होते. कारण का, पियाजे यांच्या मते नवीन माहिती जुन्या रचनेशी आत्मसात किंवा समायोजित झाल्यावरच अर्थपूर्ण ज्ञान तयार होतं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचं आहे. शिक्षकांची संशोधक वृत्ती किंवा कृती संशोधन करण्याची प्रवृत्ती अध्यापनाला कशी सुधारते. 4 पर्याय बघूया आपण. यामुळे शिक्षकाला वर्गातील दैनंदिन शैक्षणिक समस्यावर तात्कालिक आणि शास्त्रीय उपाय शोधता येतात. आता खालचे पर्याय जे काही योग्य नाही, पण तरी आपण काय करू या ठिकाणी बघून घेऊयात. बघा, तर त्या ठिकाणी बी काय म्हणतो, यामुळे पाठ्यपुस्तकाचं महत्त्व पूर्णपणे संपुष्टात येतं. चुकीचं आहे. यामुळे शिक्षकाला मोठ्या जागतिक विद्यापीठामध्ये डायरेक्ट संशोधक म्हणून नोकरी मिळते, हे पण चुकीचं आहे. या प्रवृत्तीमुळे शिक्षकांचा वर्गात शिकवण्याचा वेळ पूर्णपणे वाया जातो, हे पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण यामुळे शिक्षकाला वर्गातील दैनंदिन शैक्षणिक समस्यावर तात्कालिक आहे की नाही आणि शास्त्रीय उपाय शोधता येतात. कृती संशोधनामुळे शिक्षक स्वतःच्या अध्यापनातील किंवा वर्गातील दोष त्या ठिकाणी शोधून काढू शकतो, त्यात त्वरित सुधारणा करू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 19वा प्रश्न बघूया. अध्यापनावर परिणाम करणाऱ्या शालेय हवामान किंवा वातावरण या संस्थात्मक घटकात खालीलपैकी कशाचा समावेश होणार नाही. म्हणजे शालेय वातावरण कोणता याच्यामध्ये आहे बघा. चला, म्हणजे या ठिकाणी शालेय वातावरण किंवा हवामान जे आहे हे संस्थात्मक घटक आहे. मग या 4 पर्यायापैकी तो त्या ठिकाणी होणार नाही विचारलेला आहे. बघा, शाळेत पाळली जाणारी लोकशाही किंवा हुकुमशाही मूल्ये, शिक्षकामध्ये असणारे आपापसातील सहकार्य आणि सुसंवाद, शिक्षकाचे स्वतःच्या कुटुंबाशी असणारे वैयक्तिक आर्थिक व्यवहार आणि मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यातील व्यावहारिक संबंध. आता शैक्षणिक वातावरणामध्ये पर्याय क्रमांक ए पण येतो, बरोबर आहे, शाळेत होणारी गोष्ट आहे ती. त्यानंतर शिक्षकांमध्ये आपसात असणारा सुसंवाद सहकार्य ही सुद्धा शाळेतली गोष्ट आहे. पण शिक्षकाचं स्वतःच्या कुटुंबाशी असणारं वैयक्तिक आर्थिक व्यवहार याचा आणि शाळेचा काहीही संबंध नाही. म्हणून या ठिकाणी ही जी गोष्ट आहे शिक्षकाची वैयक्तिक गोष्ट आहे, ही खाजगी कौटुंबिक बाब आहे, याचा शालेय वातावरणात किंवा संस्कृतीशी थेट समावेश होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी. चला 20वा प्रश्न बघा. अध्यापनाच्या प्रगत संघटक प्रतिमानुसार नवीन माहिती देण्यापूर्वी काय करणे अध्यापनाला अधिक गती देतं. तर या ठिकाणी प्रगत संघटक परिमाणानुसार नवीन माहिती देण्यापूर्वी आपण काय केलं पाहिजे अध्यापनाला गती देण्याचं. तर 4 पर्याय बघा. वर्गातील सर्व दिवे बंद करून केवळ प्रोजेक्टर चालू करणे, हे होणार नाही. मुख्य आशयाची अमूर्त आणि व्यापक रूपरेषा सुरुवातीलाच मांडणे. बरं, 3रा बघूया. विद्यार्थ्यांकडून केवळ तांत्रिक पाठांतर नाही, पाठाच्या शेवटी कडक चाचणी नाही. बी,
बी मात्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय? मुख्य आशयाची अमूर्त आणि व्यापक रूपरेषा सुरुवातीलाच मांडणे. आता याच्यामुळे काय होईल? डेव्हिड आसुबेल यांच्या मते प्रतिमानानुसार सुरुवातीलाच दिलेला प्रगतक संघटक विद्यार्थ्याच्या मेंदूला नवीन माहिती स्वीकारण्यास तयार करतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 21वा प्रश्न बघा. अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा अभिरुची हा विद्यार्थ्याचा मानसिक घटक खालीलपैकी कशावर अवलंबून असतो? केवळ विद्यार्थी शारीरिक उंची आणि वजन, विषयाची उपयुक्तता, शिक्षकाचे सादरीकरण पद्धती आणि विद्यार्थ्याची गरज. हाच आपला या ठिकाणी योग्य पर्याय आहे. खालचे पर्याय आपल्याला बघण्याची गरज नाही, कारण ते लागूच होत नाही. चला पर्याय क्रमांक बी मग त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो बघा. अभिरुची ही एक उपजत असू शकते. वर्गात ती टिकून राहण्यासाठी म्हणजे आवड जी काय आहे, आवड टिकून राहण्यासाठी त्या ठिकाणी विषयाची गरज आणि शिक्षकाची शैली या दोन गोष्टी काय असतात? कारणीभूत असतात. म्हणून पर्याय क्रमांक बी विषयाची उपयुक्तता, शिक्षकाचं सादरीकरण पद्धती आणि विद्यार्थ्याची गरज हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. चला 22. अध्यापन सुरू असताना वर्गात उच्च पातळीवर गोंगाट असेल तर त्याचा शिक्षकाला अध्यापन संवादावर काय परिणाम होईल? तर तुम्ही जर बघितलं वर्ष 3 बघा, शिक्षकाचा आपोआप मधुर बनतो, आवाज मधुर बनतो, यामुळे मूल्यमापन प्रक्रिया ते पण नाही. पर्याय क्रमांक सी पण नाही. मात्र पर्याय क्रमांक डी मात्र जर तुम्ही बघितलं एकाच आपल्या मिनिटात लक्षात येतं, माहितीच्या वहनात अडथळा किंवा नॉईज निर्माण होऊन संदेशाचे अचूक डिकोडिंग जे आहे डिकोडिंग होणार नाही. म्हणजेच काय? संप्रेषण सिद्धांतानुसार बाह्य भौतिक गोंगाट हा संदेशाचा मुख्य शत्रू आहे. म्हणजे जर बाहेरचा गोंगाट असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं जे काही लक्ष आहे, जो काही संदेश आपल्याला द्यायचा आहे तो संदेश सुद्धा व्यवस्थित पोचत नाही. म्हणून या ठिकाणी गोंगाट हा या संदेशाचा काय आहे? संप्रेषण संदेशाचा मुख्य शत्रू मानलेला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकाचे म्हणणे अचूक समजत नाही. म्हणून डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया. शिक्षकाची शिकवण्याची गती हा घटक अध्यापनाच्या परिणामकारकतेवर कसा प्रभाव पाडतो? तर बघा, पहिला पर्याय बघा, गती अतिशय वेगवान किंवा संथ असल्यास विद्यार्थ्याचं आकलन मंदावते आणि अवधान सुटते. बरं, पुढचे पर्याय बघू. विशेष मुलांच्या वर्गात वेगवान गती राखणे फायदेशीर असते, चुकीचं आहे. गती अध्यापनाच्या आकलनाशी कोणताही मानसशास्त्रीय संबंध हे पण चुकीचं आहे. अभ्यासक्रम लवकर संपवण्यासाठी गती नेहमी सर्वोच्च ठेवली पाहिजे, चुकीचं. पर्याय क्रमांक एच या ठिकाणी योग्य उत्तर आहे. गती अतिशय वेगवान किंवा संथ असल्यास विद्यार्थ्याचं या ठिकाणी काय होतं? एकतर आकलन मंदावतं किंवा त्याचं अवधान सुटतं. म्हणून या ठिकाणी शिक्षकाने वर्गातील सरासरी विद्यार्थ्यांच्या ग्रहण क्षमतेचा विचार करून मध्यम आणि लवचिक गतीनं शिकवणं अपेक्षित असतं. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 24वा प्रश्न. ब्लूम यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणानुसार अध्यापन करताना भावात्मक क्षेत्राचा विचार न केल्यास कोणता दोष निर्माण होईल? आता 4 पर्याय बघा. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती पूर्णपणे शून्य होईल, विद्यार्थी शारीरिक कसरती करू शकणार नाही. सी बघा, विद्यार्थ्यांमध्ये केवळ बौद्धिक माहिती गोळा होईल परंतु त्यांच्यात योग्य मूल्ये, वृत्ती आणि संवेदनशीलता विकसित होणार नाही. पर्याय डी मात्र काही नाही, पण पर्याय सी मात्र जो आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का? भावात्मक क्षेत्र हे भावना, मूल्ये आणि वृत्ती यांच्याशी संबंधित असतं. याकडे दुर्लक्ष केल्यास अध्यापन केवळ यांत्रिक ज्ञान देणारं ठरेल. म्हणून पर्याय क्रमांक सी योग्य पर्याय आहे. चला 25वा प्रश्न. अध्यापनावर परिणाम करणाऱ्या अभिप्राय किंवा प्रत्याभरण या घटकाची सर्वात अचूक अंमलबजावणी कोणती ठरेल? 4 पर्याय बघूया आपण. अध्ययन प्रक्रिया सुरू असताना त्वरित रचनात्मक आणि सुधारात्मक अभिप्राय देणे, फक्त हुशार विद्यार्थ्यांना सतत चांगला अभिप्राय देणे आणि इतरांकडे दुर्लक्ष करणे, चुका करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर सर्वांचा अपमान करणारा अभिप्राय देणे, वर्षभराच्या शेवटी निकाल देतानाच एकदाच कडक अभिप्राय देणे. हे 4पैकी पर्याय क्रमांक ए बघा. अध्यापन प्रक्रिया सुरू असतानाच त्वरित रचनात्मक आणि सुधारात्मक अभिप्राय देणे हा पर्याय या ठिकाणी योग्य पर्याय आहे. आता त्याचं कारण, त्वरित मिळणारा रचनात्मक अभिप्राय विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका वेळीच दुरुस्त करण्यास आणि शिक्षकाला अध्यापनात बदल करण्यास मदत करतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न. खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती अध्यापनावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्वशोध प्रवृत्तीचा सर्वाधिक वापर करते? तर या ठिकाणी पारंपरिक नाही, ऐतिहासिक नाही, सक्तीची व्याख्यान पद्धती पण नाही. ह्युरिस्टिक पद्धत जी आहे, ह्युरिस्टिक पद्धत. आता बघा, ह्युरिस्टिक पद्धत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आपण ती समजून घेऊया. प्रोफेसर आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेल्या ह्युरिस्टिक पद्धतीमध्ये ती पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला एका संशोधकाच्या भूमिकेत ठेवले जाते, ज्यामुळे त्याचे शिकणे अधिक प्रभावी होते. म्हणून पर्याय क्रमांक डी ह्युरिस्टिक पद्धत ही पद्धत या ठिकाणी वरचं जे काही वर्णन आहे या
वरानुसार ही ह्युरिस्टिक पद्धत आहे. चला पुढे जाऊया. 27वा प्रश्न. शिक्षकाचा लोकशाही दृष्टिकोन वर्गातील अध्यापन प्रक्रियेवर कसा अनुकूल परिणाम टाकतो? अनुकूल म्हणजे चांगला परिणाम टाकतो. यामुळे वर्गात पूर्णपणे अराजकता निर्माण होते आणि शिक्षक काहीच शिकू शकत नाही. चुकीचा पर्याय. बी बघूया. शिक्षक फक्त स्वतःच्या आवडीच्या विषयावर चर्चा घडवतो, हे पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक सी मात्र याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य मिळते. कारण का लोकशाहीमध्ये सगळ्याला स्वातंत्र्य असतं मत मांडण्याचं, ज्यामुळे सुदृढ आंतरक्रिया घडून येतात. कारण लोकशाही वातावरणच तसं आहे. मुले न भीता त्यांनी प्रश्न विचारले पाहिजे, शंका मांडल्या पाहिजे, ज्यामुळे अध्यापन प्रभावी होते, परिणामकारक होते. म्हणून पर्याय क्रमांक सी या ठिकाणी या प्रश्नाचं अगदी योग्य अचूक उत्तर आहे. लक्षात ए, बी आणि डी होणार नाही, पर्याय क्रमांक सीच. चला पुढे 28वा प्रश्न. अध्यापनावर परिणाम करणाऱ्या परिपक्वता या घटकाचा विचार करून शिक्षकाने खालीलपैकी काय टाळलं पाहिजे? चला, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी पूरक शैक्षणिक साधनांचा वापर करणे, वर्गात विविध खेळण्यांचा अधिक आणि चित्रांचा वापर करणे, विद्यार्थ्यांच्या वयोगट आणि शारीरिक मानसिक क्षमतेच्या पलीकडे क्लिष्ट अभ्यासक्रम सक्तीने शिकवणे. टाळलं पाहिजे, विचारले टाळलं आहे की नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी ही गोष्ट आपण टाळली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या वयोगट आणि शारीरिक मानसिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन क्लिष्ट प्रश्न त्यांना किंवा क्लिष्ट प्रश्न विचारणे की क्लिष्ट अभ्यासक्रम शिकवणे हे मात्र आपण टाळलं पाहिजे. तर डी पर्याय जो आहे तर डी पर्यायाची गरज नाही, पर्याय क्रमांक सीच या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. त्याच्यानंतर पुढचा 29वा प्रश्न. अध्यापनाचे सूक्ष्म अध्यापन मायक्रो टीचिंग ही पद्धती प्रामुख्याने कोणत्या घटकावर नियंत्रण ठेवून अध्यापन कौशल्य सुधारते? संपूर्ण जिल्ह्याच्या शैक्षणिक अर्थसंकल्पावर नियंत्रण ठेवणे, पर्याय नाही. बी पर्याय बघा. वर्गाचा आकार, वेळेची मर्यादा आणि पाठाचा आशय मर्यादित कमी करायचा, विशिष्ट कौशल्याचा सराव करणे. हेच या ठिकाणी मायक्रो जे काही अध्यापन आहे, सूक्ष्म अध्यापन आहे, या ठिकाणी या प्रश्नासाठी हेच या ठिकाणी योग्य पर्याय आहे. कारण सी आणि डी हे सुद्धा होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. कारण सूक्ष्म अध्यापनात जटिल वर्ग वातावरणाचे सुलभीकरण केले जाते, ज्यामुळे शिक्षकाला एका वेळी एकाच कौशल्यात प्रावीण्य मिळवता येते. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न. शिक्षकाची व्यावसायिक मूल्ये आणि आचारसंहिता हा घटक अध्यापनाच्या गुणवत्तेशी कसा संबंधित आहे? जर पर्याय जर बघितले ए, बी, सी आणि डी चारही पर्याय आपण बघूया. या ठिकाणी चारही पर्याय जर बघा तर या पर्याय क्रमांक 1 काय सांगतो? याचा प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन वातावरणावर कोणताही दृश्य परिणाम होत नाही. हा पर्याय तर काही होऊ शकत नाही. चला बी बघा. नैतिक मूल्ये जपणारा शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला निपक्ष न्याय देतो आणि स्वतःच्या कामगिरीप्रती प्रामाणिक राहून अध्यापन करतो. हेच या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी. कारण का डी आणि सी होणार नाही. कारण सी काय सांगतं? आचारसंहितेमुळे शिक्षकाचे विषय ज्ञान आपोआप नष्ट होते, हे चुकीचं आहे. डी यामुळे शिक्षकाला कोणत्याही प्रकारची नैमित्तिक सुट्टी घेतात, हे पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक बी हेच या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर आहे. कारण का आचारसंहितेचे पालन केल्यामुळे शिक्षकाची विश्वासार्हता वाढते, तो वेळेचं पालन करतो आणि वर्गात निरपेक्ष भावनेने उत्कृष्ट अध्यापन करतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला, आशा करतो की तुम्हाला आजची मानसशास्त्राची महत्त्वाची तासिका होती पेपर क्रमांक 2साठी आणि एसाठी, खास करून 2साठी, एसाठी सुद्धा यासाठी याच्यातले प्रश्न येऊ शकतात. शक्यतो बीच जो पेपर क्रमांक 2 आहे त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करा मित्रांनो. कारण का जर बीचा अभ्यास केला तर हे तुम्हाला आपोआप त्या ठिकाणी येणार आहे. कारण का पेपर क्रमांक 2मध्ये जे आहेत की जास्त त्या ठिकाणी डीपमध्ये थोडं असल्यामुळं त्या ठिकाणी तुमचा आपोआप पेपर क्रमांक 1चा अभ्यास होऊन जाणार आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मागचे पुढचे सर्व विषयाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचतील. इथंच थांबतो. नंतर पुन्हा नवीन विषय घेऊन येणार आहे, त्याच्यासाठी इथंच थांबतो. पुन्हा भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.